नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही बनवणार आहोत आंबट चुक्याचा गरगटा. त्यासाठी सर्वात अगोदर आपण चुक्याची भाजी नीट करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व चुका आपल्याला नीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर चुक्याची भाजी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. सर्व चुका आपल्याला अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक साईडला आपल्याला टोपमध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि चुक्याची भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर धुवून घेतलेली चुक्याची भाजी आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ धुवून घ्यायची आहे, ती सुद्धा त्यात टाकायची. दुसऱ्या साईडला आपण भात शिजू घालणार आहोत. त्यासाठी पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे. तांदूळ धुवून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ त्यात टाकायचे. भात शिजल्यानंतर त्यामध्ये एक साईडला शेंगदाणे भाजायचे आहेत. थोडेसे मिरची आणि लसूण बारीक काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे मीठ. मिरची बारीक झाल्यानंतर शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला चुक्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून मिक्स करायचे आहे. थोडीशी हळद आणि पाणी. मग नंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे. त्या गरगटामध्ये थोडेसे शेंगदाण्याचे कूट. टोपमध्ये तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण टाकायचे आहे. लसूण चांगले लालसर होईपर्यंत तळायचे आहे. थोडीशी जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरची आणि लसूण पेस्ट टाकायची आहे आणि तो गरगटा मिक्स करायचा आहे. आणि चुक्याच्या भाजीच्या गरगट्यासोबत खाण्यासाठी भाकर तयार करायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे आपला चुक्याचा भाजीचा गरगटा तयार आहे. चुक्याच्या भाजीचा गरगटा आपण भाकरीसोबत या भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. धन्यवाद.